नमस्कार, मी निरंजन. आपल्या देशाला एक अत्यंत डरपोक पंतप्रधान मिळालाय हे वारंवार सिद्ध होत आहे. अगदी वारंवार सिद्ध होत आहे. आता तुम्ही पहिल्यांदा ही एक द हिंदू मध्ये आलेली बातमी बघा. ही सप्टेंबर 26 ला युनायटेड नेशन्सची जी जनरल असेंब्ली होते, UNGA ज्याला म्हणतात, या युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीला नरेंद्र मोदी दरवर्षी जायचे. आणि ही बातमी सांगते की प्राईम मिनिस्टर मोदी शेड्यूल्ड टू ॲड्रेस हाय लेवल UNGA सेशन. म्हणजे एका अतिशय उच्च लेवलचं दर्जाचं म्हणजे प्लॅटफॉर्म असलेलं युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या सेशनला नरेंद्र मोदी ॲड्रेस करणार, अशी ही बातमी आहे. त्यानंतरची दुसरी बातमी बघा. हे युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीला नाही गेले. त्याच्यानंतर दुसरी बातमी आहे ऑक्टोबरची. ही PM मोदी को गाजा पीस समिट में शामिल होने का न्योता, ट्रम्प से हो सकती है मुलाकात. ही आज तकची बातमी आहे ऑक्टोबर मधली. डोनाल्ड ट्रम्पनी गाझा मध्ये जे इस्रायलने युद्ध पुकारलं होतं आणि एकतर्फी मानवी नरसंहार केला जात होता, त्यात त्यांनी शांततेचा प्रस्ताव दिला आणि त्यात शांतता युद्धबंदी ही घडवून आणली. आणि मग त्यासाठी म्हणून गाझाच्या पीस समिटसाठी त्यांना निमंत्रण मिळालं होतं. आणि या सगळ्या बातम्या आहेत. म्हणजे त्याच्यानंतर PM मोदी शेड्यूल टू ॲड्रेस हाय लेवल UNGA, ती एक बातमी परत आहे. नंतर गाझा शांति सम्मेलन में ट्रम्प के साथ कौन कौन रहेगा, PM मोदी को भी आया था न्योता, वगैरे वगैरे, या सगळ्या बातम्या आहेत. आणि नंतर त्याच्या आधी खरं तर कॅनडामध्ये जे G7 समिट झालं, ज्या G7 समिटला नरेंद्र मोदी गेले होते, तिथं डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर आलेले होते आणि डोनाल्ड ट्रम्पने त्यांना कॅनडाहून अमेरिकेला या असं सांगितलं. त्यावेळेला नरेंद्र मोदी त्यांना म्हटले की नाही येऊ शकत, मला क्रोएशियाला जायचंय, असं म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प बरोबरची भेट टाळली तेव्हा. आणि त्यानंतर आता अगदी लेटेस्ट मलेशियामध्ये आत्ता जे एशियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ही जी भारतानेच स्थापन केलेली हा जो एक मल्टीलॅटरल फोरम आहे, ज्यात अनेक एशियामधले साऊथ ईस्ट एशियामधले देश आहेत, त्या देशांचं समिट आहे. आणि आत्ताची जी जागतिक पार्श्वभूमी आहे, ही सगळं टेरिफ बिरीफ प्रकार आल्यानंतर त्यावेळेला भारताने अशा मल्टीलॅटरल फोरम्स बरोबर आपलं सहकार्य वाढवणं गरजेचं आहे. अमेरिका जर का भारताकडून आयात करण्यावरती टेरिफ लावत असेल तर आपण युरोपियन युनियनच्या सोबत, एशियाच्या सोबत, आपले ब्रिक्सचं जे नेशन्स आहेत यांच्या सोबत आपलं कॉपरेशन वाढवणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे या एशियन समिटला नरेंद्र मोदींनी जाणं सुद्धा गरजेचं होतं. अदरवाईज हे जगभर मिठ्या मारत फिरत होते. आपण पाहिलं पहिली 10-11 वर्ष जगभर दिसेल त्याला मिठी मारायची, हा त्यांचा सगळा प्रकार चाललेला होता. आणि कोणाच्याही बाबतीमध्ये माय फ्रेंड माय फ्रेंड माय फ्रेंड, म्हणजे एकदाही भेटलेले नसतात, पहिल्यांदाच भेटणार असतात तरी माय फ्रेंड. ते बराक ओबामांना सुद्धा बराक म्हणून म्हणायचं, यांना सुद्धा डोनाल्ड म्हणायचं डोनाल्ड ट्रम्पला. असले सगळे प्रकार नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केले. आणि आता हे आपण गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे कॅनडामध्ये G7चं समिट झालं तेव्हापासून नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पच्या समोर जायला घाबरतायत. आता याचं काय कारण आहे? हे सर्वात चांगलं कारण एक तर डोनाल्ड ट्रम्प सांगू शकतात किंवा नरेंद्र मोदी सांगू शकतात, पण हे सांगणार नाहीत. आता एशियन समिटबद्दल यांनी नुसतं एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एवढंच म्हटलं की माझे मित्र ते अनवर कोण मलेशियाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना एशियन समिटसाठीच्या शुभेच्छा दिल्या वगैरे वगैरे, अभिनंदन केलं चेअरमनशिप त्यांच्याकडे आल्याबद्दल, एवढंच ट्विट. पण मी जात नाहीये त्या समिटला, व्हर्च्युअली अटेंड करेन. आता व्हर्च्युअली अटेंड म्हणजे काय? हे कुठेतरी इंटरनेटच्या समोर बसणार, याच्या पलीकडे काय? पण त्या समिटला पहिल्यांदा म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत लिंडसे जॉन्सन आणि बराक ओबामा हे दोनच राष्ट्रपती अमेरिकेचे आत्तापर्यंत मलेशियाला गेले होते. अमेरिकेचा यांच्याशिवाय एकही तिसरा राष्ट्रपती मलेशियाला गेला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प नेमके एशियन समिटला चाललेत आणि मग तिथं डोनाल्ड ट्रम्प येणार म्हटल्यानंतर नरेंद्र मोदींनी एशियनची व्हिजिट कॅन्सल करून टाकली आणि व्हर्च्युअली अटेंड करणार म्हणून सांगितलं. आता बघा, डोनाल्ड ट्रम्प तिथं जात आहेत. एशियन कंट्रीजनी ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे
म्हणजे डोनाल्ड ट्रम्प खरं तर त्यांची अडचण करतायत, ते जे मलेशियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांची, कारण तिथं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा येणार. ब्राझीलवरती सुद्धा भारतासारखेच 50% टेरिफ यांनी लावलेले आहेत अमेरिकेने. पण ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष तिथं जाणार आहेत डोनाल्ड ट्रम्प असून सुद्धा. डोनाल्ड ट्रम्प येणार तर भारताचा पंतप्रधान छू, आपल्याकडे ती म्हणे ना, टांगा पलटी घोडा फरार, तसा प्रकार झाला ना हा. का जात नाहीये डोनाल्ड ट्रम्पच्या समोर? तिथं जाऊन त्याच्या समोर याबद्दल चर्चा केली पाहिजे की का भारतावरती तुम्ही 50% टेरिफ लावताय, का भारताच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, भारतातल्या इंजिनियर्सचं नुकसान होईल, असं H1B ची तुम्ही $1,00,000 एवढी फीज करून टाकली. त्यामुळे 74% H1B व्हिसा होल्डर जर इंडियन्स आहेत तर सर्वात मोठा फटका हा इंडियन एम्प्लॉयमेंटला बसणार आहे याच्यातला. का हे करताय याच्याबद्दल खरं तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर चर्चा करायला पाहिजे. आणि अशा वेळेला भारताने अतिशय ताठ मानेनं उभं राहून या अमेरिकेच्या हुकुमशाहीला जुमानलं नाही पाहिजे, डोनाल्ड ट्रम्पच्या हुकुमशाहीला. मग ते गाझा पीस समिट झाल्यानंतर नरेंद्र मोदी 8 भाषांमध्ये डोनाल्ड ट्रम्पचं अभिनंदन करतात. मग डोनाल्ड ट्रम्प म्हणतात हा माझा मित्र आहे, मग हे म्हणतात तो माझा मित्र आहे. अरे पण तुमच्या मैत्रीचा भारताला काहीतरी फायदा होऊ द्या ना. तो तर टेरिफवर टेरिफ लावतोय, पेनल्टीवर पेनल्टी लावतोय, याचा भारताला काहीही फायदा नाही. आता हे जे सगळं प्रकरण चाललेलं आहे, त्यांनी सांगितलं रशियाकडून क्रूड ऑइल घ्यायचं नाही. ही शेवटची बातमी बघा. त्यात काय म्हटलंय? रिलायन्स रिकॅलिब्रेटिंग रशियन ऑइल इम्पोर्ट्स टू अलाइन विथ सेंटर्स गाइडलाइन. रिलायन्स विल बी फुल्ली अलाइन्ड टू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज गाइडलाइन्स ऑन द एक्सटेंट ऑफ रिकॅलिब्रेशन. म्हणजे किती ऑइल घ्यायचं किंवा घ्यायचं की नाही हा निर्णय सरकार जो म्हणेल त्याप्रमाणे आम्ही पुनर्स्थापित करू, त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय घेऊ, हे रिलायन्सने सांगून टाकलं. आणि आतापर्यंत हे काय सांगत होते? भारत रशियाकडून ऑइल घेणार कारण भारताच्या हिताचा कायम विचार करेल, भारताच्या नागरिकांच्या हितांचा कायम विचार करेल आणि रशियाकडून ऑइल घेईल. मग भारताच्या नागरिकांच्या हितासाठी तुम्ही घेत नव्हतात, भारताच्या एकाच नागरिकाच्या हितासाठी रशियाकडून स्वस्तामध्ये ऑइल घेतलं, एकाच, आणि त्याचं नाव मुकेश अंबानी. मुकेश अंबानीच्या हितासाठी आतापर्यंत रशियाकडून स्वस्तामध्ये ऑइल घेतलं 50% कमी दरामध्ये, आणि ते सगळं इथं रिफाईन करून युरोपला विकलं. भारतातल्या लोकांना छदाम फायदा झाला नाही स्वस्तामध्ये क्रूड ऑइल मिळाल्याचा. पेट्रोल किंवा डिझेल याची नया पैशानी सुद्धा किंमत कमी झाली नाही. फक्त मुकेश अंबानीला लाखो कोटी रुपये मिळावे एवढ्यासाठी रशियाकडून आतापर्यंत ऑइल घेतलं. आणि आता रशियाकडून ऑइल मुकेश अंबानीने घेतलं म्हणून अमेरिका अख्ख्या भारतावरती टेरिफ लागतोय. आता अशा परिस्थितीमध्ये खरं हे लक्षात ठेवायला पाहिजे, आणि मोदींच्या इकॉनॉमिक ॲडवायझरनी सुद्धा हे सांगितलं होतं, त्यांना हा सल्ला दिला होता की वाट बघा थोडी. याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी हे जे टेरिफ स्वतःच्या अधिकारामध्ये लावले याला कुठलीही मान्यता नाही. असा कुठलाही इमर्जन्सीचा अधिकार जरी असला तरी आत्ता काही युद्धजन्य परिस्थिती नाही, आत्ता कुठलीही इमर्जन्सी अमेरिकेवरती नाही. इमर्जन्सीमध्ये फक्त आणीबाणीची परिस्थिती असेल तरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सर्व अधिकार आहेत. मग आणीबाणी काहीही नसताना जगभर असे टेरिफ लावले, याबद्दल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात खटले दाखल झाले आहेत. अमेरिकेतल्या उद्योजकांनी, अमेरिकेतल्या व्यापाऱ्यांनी, अमेरिकेतल्या वेगवेगळ्या संघटनांनी दाखल केले आहेत, आणि त्याच्या खालच्या सगळ्या कोर्टांमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा पराभव झालेला आहे. 5 नोव्हेंबरला टेरिफच्या बाबतीमध्ये ट्रम्पच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये याचं सुनावणी आहे. आणि त्या दिवशी कदाचित 99.99% सुप्रीम कोर्ट डोनाल्ड ट्रम्पने लादलेले टेरिफ हे रद्द करून टाकेल. अशी जर परिस्थिती आहे तर तुम्ही हे घालीन लोटांगण वंदीन चरण डोनाल्ड ट्रम्पचं रूप तुझे हे करायची गरज काय होती? याची काहीही गरज नसताना हा नरेंद्र मोदी इतका घाबरतोय. आणि आता मोदींच्या सांगण्याशिवाय मुकेश अंबानींनी सांगितलं का की आम्ही रशियाकडून ऑइल घ्यायचं की नाही हे सरकार सांगेल त्याप्रमाणे ठरवू? हे उघड आहे की नाही? मग असं असून सुद्धा हा डरपोक
त्या डोनाल्ड ट्रम्पच्या समोर जायला का घाबरतोय? भारताच्या हितासाठी जर रशियाकडून ऑइल घेत होते तर भारताच्या हिताचा का बळी दिला जातोय? का बळी दिला जातोय? आणि जिथं डोनाल्ड ट्रम्प जाईल तिथं हा माणूस जायला तयार नाही. अख्ख्या जगभरामध्ये नरेंद्र मोदींनी स्वतःचं नाक रगडून घेतलेलं आहे आणि नुसतं स्वतःची नाचक्की नाही करून घेतलेली, त्यामुळे भारताची नाचक्की झालेली आहे. यांचे जे काही कारनामे आहेत आणि याच्या मागचं एकमेव कारण हे आहे की देशाच्या हिताचा सुद्धा बळी द्यायला नरेंद्र मोदी तयार झाले. रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करणार नाही असाच या रिलायन्सच्या बातमीचा अर्थ आहे. तरीही हे डोनाल्ड ट्रम्पला घाबरतायत. याचं कारण यांचा प्राण त्या गौतम अदानी नावाच्या पोपटात आहे आणि गौतम अदानीच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये खटला दाखल आहे आणि त्या गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयाने भारत सरकारकडे एक समन्स पाठवलं होतं, वॉरंट पाठवलं होतं आणि भारत सरकारला सांगितलं होतं की ते वॉरंट बजवा. मग भारत सरकारने काय केलं? भारत सरकारने म्हणजे लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीनी केंद्र सरकारच्या ते गुजरात सरकारकडे पाठवलं. गुजरात सरकारने त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे पाठवलं. डिस्ट्रिक्ट कलेक्टरने डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे पाठवलं की हे वॉरंट तुम्ही बजवा. आणि ज्या दिवशी डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे पाठवलं अहमदाबादला, त्या दिवशी तिथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची बदली करून टाकली आणि तिथं अजूनपर्यंत नवीन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच नेमलेलं नाही. त्यामुळे आता ते वॉरंट बजावण्यासाठी तिथं जजच नाही, अशी तिथली परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे एकीकडे याला गौतम अदानीला हे वॉरंट सुद्धा बजावणार नाही आणि त्याच्या भीतीपोटी भारताच्या हिताचा सुद्धा बळी द्यायला तयार, रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करणार नाही असाच याचा अर्थ होतो. अशा वेळेला या सगळ्या काळामध्ये खरं तर हे लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला अप्रत्यक्षरित्या चीनची मदत होत होती भारताला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पलाचं नाक रगडून काढलं होतं चीननी जेवढे अमेरिकेने टेरिफ लावले त्याच्यापेक्षा जास्त टेरिफ चीनने अमेरिकेवर लावले. आणि आता चीननी असं एक सँक्शन जाहीर केलं की चीनमधून जगभर ज्या स्पेशल मेटल्सची मिनरल्सची निर्यात केली जाते ती होणार नाही. आणि त्याच्यापासून मॅग्नेट्स बनतात वेगवेगळ्या प्रकारचे, जे वाहनांपासून ते अगदी 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पासून विमानांपासून सॅटेलाइट्स पर्यंत त्या मेटल्सचा वापर आहे. आणि हे जर सप्लाय चेन चीननी बंद करून टाकली तर अमेरिकेची परिस्थिती आत्ता अशी आली होती की नाक रगडावं लागलं असतं डोनाल्ड ट्रम्पला. भारताने काहीही न करता शिवाय अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असता आणि टेरिफ रद्द करून टाकले असते. पण यांचा प्राण अडकला आहे त्या पोपटात गौतम अदानीत. कारण गौतम अदानीला जर का अटक झाली तर नुसतं गौतम अदानीचं नाही, नरेंद्र मोदींची सुद्धा अनेक ते स्केलेटन्स इन द कबर्ड म्हणतात ना, की कपाटामध्ये असलेले सांगाडे हे वाजायला लागतील. अनेक यांच्या सुद्धा भानगडी बाहेर येतील आणि त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्पच्या समोर जायचं टाळतोय. कारण याच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प अपमान करून टाकतो. हे आतापर्यंत आपण पाहिले. याला येड्याला ते कळतही नाही त्यावेळेला, हे करत राहतो त्यावेळेला अशा वेळी. पण म्हणून भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एक अत्यंत डरपोक घाबरट असा पंतप्रधान मिळालेला आहे. हेच त्याच्यावरून दिसतं. मग त्या ट्रम्पच्या सांगण्यावरून रशियाचं ऑइल घेणार नाही, ट्रम्पच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर बंद करून टाकेल, असले सगळे प्रकार डोनाल्ड ट्रम्प म्हणेल ते हा करेल जोपर्यंत गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेत खटला दाखल आहे. हा देशाच्या हिताला सुद्धा बळी देतोय हे एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं या लाचारीबद्दल हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं हेच सहकार्य आम्हाला सर्व प्रकारे शक्ती देईल हे सत्य सांगत राहण्यासाठी. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.